शेतकरी मित्रांनो नमस्ते. तर आपण पाहिलं आहात की मागच्या व्हिडिओमध्ये बेडवर कुठंतरी झाड दिसत होतं आणि मी मागच्या व्हिडिओमध्येच बोललो होतो की भगवंताची कृपा जर झाली तर हे पूर्ण झाकाळून जाईल. तर आता ते झाकाळायला लागलेलं आहे. फ्लावरिंग पण चांगलं आहे. आता सध्या जी पहिली फुलं आले त्यामध्ये नर फुलं जास्त असतात आणि त्याच्यानंतर आपल्याला मिड्या सुटायला चालू होतात आणि येणाऱ्या 4-5 दिवसामध्येच मिडी ह्याला चालू होईल. कुठेतरी मिडी पडलेली पण आहे आणि याच्यामध्ये वाळकं एखाद्या वेळेला कुठेतरी आता आम्ही चेक केलं तर त्यामध्ये आम्हाला 2 वाळके घावली. चवीला इतकी छान होती की त्याला माझ्याजवळ शब्द नाही आहे. तुम्ही ज्यावेळेला चव बघशीला त्यावेळेला तुम्हाला त्याचा अंदाज येईल. एक सुंदर टेस्ट, सुंदर महक आणि खाताना इतकं भारी वाटते की अजून खावं. खरं तर 2च गावली आणि त्यामुळं जरा अजून पाहिजे होती असं वाटायला लागलं. काय नाही, एकदा चालू झालं हे की फार आनंद मिळणार आहे. मलाच 2 टायमाला 1 किलो वाळकं लागतात. मला आवडतात जेवताना खायला आणि दुपारचं ज्यावेळेला भूक लागते त्यावेळेला सकट मी 4-5 वाळकं मीठ लावून सेंद्रिय शेंदड मीठ किंवा काळं मीठ जे असतं, समुद्र मीठ 2 प्रकारचं असते, एक शेंदड मीठ आणि एक काळं मीठ. तर त्या दोन्ही मिठापैकी एखादं मीठ टाकून त्याची मजा घेतो मी. आता आपण शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ याच्यासाठी करतोय की ऊन वाढत चाललंय आणि झाडाला तणाव येतो. मग ह्या वेळेला ऊन वाढत चाललेलं असताना आपल्याला पाणी नियोजन अगदी व्यवस्थित करायचं आहे. 1 आड 1 दिवस पाणी किंवा प्रतिदिन 10 मिनटं तर किमान पाणी पडलं पाहिजे आणि आठवड्यातून 2 वेळा 1-1 तास पाणी ह्या शेतामध्ये पडलं पाहिजे. मग याच्यामुळं काय होतं तर डुंबे ओलावा होतो आणि जेवढा डुंबा ओला होईल तेवढी पांढरी मोडी आपल्याला वाढणार आहे. म्हणजे रोज 10 मिनटं 2-3 दिवस ठेवायचं. 4थ्या दिवशी मात्र 1 तास पाणी, अर्धा तास पाणी द्यायचं. आणि त्यामध्ये देत असताना बेडमध्ये जर आपली मेहनत व्यवस्थित झाली नसेल तर बेडमध्ये बुरशी पकडण्याची संभावना जास्त असते. त्यासाठी रोको किंवा 22 एक बुरशीनाशक किंवा ब्लू कॉपर यापैकी एक तुम्ही काहीतरी घेणार आहात आणि हे घेऊन करपा रोगाला नियंत्रण राहावं, झाडाला मर लागू नये म्हणून हा बुरशीनाशक तुम्ही घ्या. मला काही घ्यायची गरज नाही कारण माझा पूर्ण प्लॉट निरोगी, निकोप आणि एकदम कलर म्हटला तर अगदी एशियन पेंट म्हटला तर फिकं पडेल एशियन पेंट सगळं, इतका छान सुंदर आहे. आणि फ्लावरची जी झाडं आहेत ते सुमारे 1200 झाडं आहेत. तर 1200 झाडामध्ये सुरुवातीला जी काय मर लागली होती 5 ते 10 झाडं मेलेत, नाही तर 99% आपली जवळजवळ झाडं सक्सेस पूर्ण जगलेले आहेत. आणि ह्यामध्ये फ्लावर जो पडणार आहे तो अर्धा किलो, 3 पावशेर, 1 किलोचं साईज मला अपेक्षित आहे. बघूया आता पुढे काय होतं ते. आणि वाळकं आणि एका बाजूला गवारी आपण केल्या तर ती गवारी सकट अतिशय थोडी मागं मोर झालेली आहे पण खूप सुंदर आलेले आहे गवारी पण. त्याच्यामुळं गवारी पण आता लवकरच बाजारामध्ये एक आठवडा 2 आठवड्यात फ्लावर, गवारी, वाळकं हे बाजारामध्ये आपण स्वतः बसूनच विकणार आहे. कारण आपल्या मित्रमंडळींना देताना फार आनंद होणार आहे. इतकं चवीला भाजी असणार आहे, पूर्ण नॅचरल आहे. आता आपण ह्याच्यामध्ये कीटकनाशकची फवारणी केली का नाही केलेली, पण आता आपण गड्डे पडायच्या आधी एक कीटकनाशक मारणार आहे. गड्डे आता चक्र धरायला लागले, थोडं अनेक 4 दिवसात कीटकनाशक मारायचं, औषध स्टॉप. त्याच्यानंतर गड्डे पडणार. गड्डे पडून परत 4-5 दिवसानंतर, 6 दिवसानं, 10 दिवसानंतर बाजारात जाणार. मग आधी गड्डे पडायच्या आधी आपण एक औषध मारणार आहे, परत औषध मारणार नाही. एखाद्या जरी झाडावर आपल्याला आळी जरी दिसली तर त्याचं पान मोडायचं आणि बाहेर टाकायचं, पण औषध मारायचं नाही आहे. आणि जेवढं जास्त पटपट हार्वेस्टिंग करता येईल, चांगला माल बाजारात नेता येईल तेवढा माल बाजारात न्यायचा. औषधाला आपण 500 रुपये इकडे खर्च करणार, त्यापेक्षा 1-2 झाडाला जर कीड जरी झाली तर ते झाड कापून बाहेर टाकायचं. त्याच्यात आपला तोटा होत नाही. म्हणजे 500 रुपये औषधाचं वाचलं तर इकडे 200-300 रुपयाचं नुकसान होईल. पण उगे एखाद्या ह्याच्यावरती आळी दिसली म्हणून औषध मारणं ही काय मेंटॅलिटी चांगली नाही आहे. कारण आमचा उद्देश आहे की नॅचरल शेती करावी माणसाने. आणि ह्यामध्ये जर समजा एखाद्या शेतामध्ये जर प्रादुर्भाव जास्तच वाटला, लाईटची जर सोय असेल
तर एक टब घ्या, टपामध्ये पाणी ठेवा, पाण्यामध्ये ऑइल टाकायचं आहे, जळक ऑइल, आणि त्याच्यावरती एक 60चा किंवा 100चा 200चा बल्ब तुमच्या अपेक्षेनुसार त्याच्यामध्ये लावा. आता उन्हाळ्यामध्ये काय होतं, रस शोषक किड जे आजूबाजूला शेती आता मोकळी होते ना, बांध मोकळं होते, कोरडापणा वाढतो. रस शोषक किडे काय करतात, जिथे हिरवळ असेल तिकडं त्या दिशेने येतात. आता आपलं शेडनेट आहे त्यामुळे त्याला थटतात, हे होते, कमी होते. पण ज्याच्या शेतामध्ये शेडनेट नसेल, रस शोषक किड्यासाठी ॲसेटॉप रोगर किंवा कुनुची नावाचं एक औषध आहे. अशा बरेचसेच औषध आहेत. रस शोषक किड्यावरती एखादं औषधाची फवारणी करा, नसेल तर निळे पिवळे ट्रॅप शेतामध्ये चिकट सापळे लावून घेणार आहात. याच्यामुळे काय होईल, थ्रिप्स, पांढरी माशी, मावा, तुडतुड हे रोग तुमचे किंवा हे किडी जे येणार आहे, त्या किडीने जे होणारं नुकसान आहे ते नुकसान कमी होणार आहे शेतकरी मित्रांनो. त्याचबरोबर आता आपला म्हणजे गड्डा पडायची स्टेज आहे. आता याच्यामध्ये एखादं इस्रायल कंपनी किंवा यारा कंपनीचं फवारणीमधून 05234 हे किंवा एखादं टॉनिक च्या अपेक्षा आणि कॅल्शियम बोरॉनच्या अपेक्षा. मला वाटतं सकाळी आम्ही आज आता 4-5 वाजलेत व्हिडिओ करताना, पण सकाळी आम्ही कॅल्शियम बोरॉनची एक फवारणी घेतली. म्हणजे ही लास्टची ही एक फवारणी झाली. आता कीटकनाशकची एक फवारणी झाली, याच्यामधल्या फवारण्या सगळ्या बंद करणार आहे. फवारण्या म्हणजे आपण काय केले, अतिसूक्ष्म दुय्यम दर्जाचं अन्नाची फवारणी केली, अतिसूक्ष्म अन्न घटकची फवारणी केली, तुमचं बेनिमियासारखं एक टॉनिक वजा कीटकनाशकची फवारणी केल्या. त्याचबरोबर याच्यामध्ये बायोझॅम नावाचं एक टॉनिक समुद्र शेवाळ असतं त्याच्यामध्ये, आणि झाडाला ताकद राहते त्याच्यामध्ये. माणसानं सकट समुद्र शेवाळाची एक गोळी सुमारे एक बैलगाडीभर अन्न खावं, तेव्हा त्या एका गोळीची ताकद, एक बैलगाडी अन्न खावं पचवावं, एवढी मोठी ताकद त्या गोळीमध्ये. यामध्ये बायोझॅममध्ये किंवा इसाबेन नावाचं औषध हे टॉनिक आहे, याच्यामध्ये फार मोठी ताकद आहे आणि याच्यामुळे झाडाला तणाव मिळत नाही. आणि हे पूर्ण नैसर्गिक आणि नॅचरल हे आहे, टॉनिक आहे. हे टॉनिक आपण वापरलं पाहिजे असं मला वाटते. मी वापरले, तुम्हीही वापरा. आणि कीटकनाशक फार कमी वापरायचे आणि वापरले, आपण पण वापरलेले आहेत. आता याला गड्डे पडायला चालू होणार आहे, टायमिंग झालेलंच आहे. येणाऱ्या 4-5 दिवसामध्ये गड्डे कुठंतरी पडायला चालू होतील आणि गड्डा पडल्यानंतर एक व्हिडिओ आपण करणार आहे आणि त्याच्यानंतर मात्र आपण त्याचं बाजारात न्यायचं ते व्याप चालू होणार आहे. त्यामुळे एका दुसरा व्हिडिओ परत येईल. तुम्ही लोक चॅनलला लाईक करत नाही, सबस्क्राईब केलेलं नाही बऱ्याच लोकांनी. एक विनंती आहे माऊली की सबस्क्राईब करा. पुढे कशाला कुठल्या भाजीला दर चांगला घावल हेही मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. आणि त्याची तारीख आहे 1 मार्च ते 10 मार्चला आपण पुढच्या भाज्यांना कुठल्या दर येईल हे आपण नक्की सांगणार आहे. तर तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, एवढी विनंती आहे. लाईक करा, आपलं काय कमेंट असेल तर कमेंट करा, काही समस्या असेल हे असेल तरी. कारण आपल्याकडे बरेचसेच मित्रमंडळी किंवा आमच्या गुरुमाऊली कृषी अधिकारी लोक आहेत, त्यांच्या माध्यमातून आपण जेवढं जमेल तेवढं सल्ला आणि मार्गदर्शन देऊ. व्हिडिओ आवडल्यास पुन्हा एकदा सांगतो, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा.